निवडणुकीसाठी काँग्रेस उद्या अर्ज भरणार असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे। अर्ज भरण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ आणि महादेव जानकर हे देखील उपस्थित राहणार आहेत। बारामती विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढण्यावरती ठाम असल्याचं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं। यानंतर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन देखील केला होता। बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी त्यांनी विनंती केली होती। हर्षवर्धन सपकाळ यांच्या सोबतच महादेव जानकरांना देखील सुनेत्रा पवारांनी फोन केला। सगळ्यात आधी सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता आणि यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना आज त्यांनी फोनवरून बातचीत करून विनंती केली आहे। त्यामुळे काँग्रेस मात्र या फोन कॉलच्या नंतर देखील या संवादाच्या नंतर देखील उमेदवार देण्यावरती ठाम आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या उद्या बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। तसंच उद्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार नाही आहेत। ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असंही तटकरे म्हणाले। तसंच उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आहे, काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मत शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी देखील बोलून दाखवलंय। तर बारामतीच्या संदर्भात अजून कोणताही निर्णय झाला नसल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे। आदरणीय सुनेत्रा बहिणी उद्या आपला नामनिर्देशन अर्ज बारामतीमध्ये दाखल करणार आहेत। बहिणींची निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत। त्यामध्ये विशेष करून महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही अशा बेचा अगोदरच घोषित केलं, म्हणून मी सुप्रियाताईंचे सुद्धा आणि आदरणीय साहेबांचे आभार मानलेलेच आहेत। उद्धवजींच्या सुद्धा चर्चा झाली, तेही उमेदवार देणार नाही आहेत। काँग्रेसजवळ आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत। काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्याशी कदाचित आजपर्यंत आमचं बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत। अजितदादांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये देखील काम केलेलं होतं, काँग्रेसचं देखील नेतृत्व केलेलं होतं। राजकारणापेक्षा व्यक्ती जर आपल्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी सुनेत्रा बहिणी निवडणूक लढत असतील तर ती बिनविरोध करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि तीच भूमिका शिवसेनेची आहे। आम्ही देखील सगळ्यांना विनंती करतो की अशा पद्धतीचं राजकारण करण्यापेक्षा आपला जो राजकीय संस्कार आहे तो पुढे घेऊन गेला। या निवडणुकीमध्ये एक महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीचं राजकीय संस्कार असलेलं राज्य आहे, अशा पद्धतीचा संदेश पूर्ण देशामध्ये जाईल। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्कीच चर्चा केली, चर्चा होत असते। त्या भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढत आहेत, त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, ह्याच्या सुद्धा आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली। त्या काय महाविकास आघाडीचे उमेदवार नाही आहेत, त्या भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट असे त्या संयुक्त उमेदवार असतील। अशा वेळेला त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील। अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। राहुरी पोटनिवडणुकीच्या संदर्भात पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक होतीये।